ठीक आहे, आपण आता सुरुवात करूया. आपलं ऑडिटिंगचा जो पहिला सिलेबस आहे पहिल्या टर्मचा तो आता संपलेला आहे आणि दुसऱ्या टर्मचा जो इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स हे पूर्वीचं नाव होतं, टॅक्सेशन असं आता त्या विषयाचं नाव आहे. ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा विषय पूर्णपणे इंग्लिश मध्ये आहे. म्हणजे पेपर सोडवताना तुम्ही ऑडिटिंगचा मराठीमध्ये सोडवू शकता, पण टॅक्सेशनचा मात्र इंग्लिश मध्येच त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. आता याचं सिलेबस बघा, तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण टॅक्सेशनच्या काही अशा वेगळ्या नोट्स नाही आहेत की ज्याचा फोटो काढून पाठवता येईल. त्यामुळे याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्याकडे नोट्स तयार ठेवा. आता याच्यामध्ये बघा जवळपास 8 टॉपिक्स आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो इन्कम टॅक्स ऍक्ट, डेफिनेशन आणि कन्सेप्ट. म्हणजे पूर्णपणे इन्कम टॅक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत आणि त्यामध्ये या ज्या कन्सेप्ट वापरल्या जातात त्याचा नेमका अर्थ किंवा मीनिंग काय आहे हे डेफिनेशन मध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी यावरती काही प्रमाणात थिअरी आणि एक कंपल्सरी प्रॉब्लेम आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही जे घर राहत्या घरा व्यतिरिक्त इतर जी घरं बांधलेली असतील त्यापासून मिळणारं इन्कम. त्यानंतर प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. बिझनेसमध्ये मिळतो तो प्रॉफिट आणि प्रोफेशनल म्हणजे स्वतःकडे काही कौशल्य असून त्याचा समाजासाठी विशिष्ट प्रकारची फी आकारून मिळवलेला गेन. म्हणजे समजा डॉक्टर असतील, आर्किटेक्ट असतील, वकील असतील, यांचं स्वतःचं प्रोफेशन असतं त्यापासून मिळणार आहे गेन्स. त्यानंतर कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन्स याचा अर्थ तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले असतील त्यापासून तुम्हाला व्याज मिळत असेल, डिव्हिडंड मिळत असेल किंवा तुम्ही कर्ज रोख्यांमध्ये पैसे गुंतवलेले असतील तर त्यापासून मिळणारं व्याज आणि डिव्हिडंड याची फक्त थिअरी आपल्याला आहे. आणि या चारही घटकांमध्ये न बसणारा म्हणजे कुठे सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन आणि कॅपिटल गेन्स या 4 प्रकारच्या इन्कम मध्ये न बसणारा असा घटक म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. मग यामध्ये तुम्हाला लॉटरी लागते किंवा सोन्याच्या व्यवहारामध्ये तुम्ही पैसे मिळवू शकता. सट्टा बाजार असतो बघा, क्रिकेटवरती सट्टा असतो किंवा पत्त्यांवरती त्या ठिकाणी रमी वगैरे खेळतात त्यामध्ये पैसे मिळतात किंवा आता हे कौन बनेगा करोडपती यामध्ये काही रक्कमा मिळतात. तर अशा प्रकारचं जे इन्कम आहे जे या वरच्या चारही घटकांमध्ये मिळत नाही किंवा चारही घटकांमध्ये बसत नाही अशा पद्धतीचं जे इन्कम आहे त्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणतात. हे जे 5 हेड्स आहेत कोणते, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, हे जे 5 घटक आहेत या 5 घटकांना हेड्स ऑफ इन्कम किंवा सोर्सेस ऑफ इन्कम असं म्हणतात. आणि मग या सगळ्यांचं मिळून एकत्रित ग्रॉस टोटल इन्कम किती होतं हे आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम मध्ये पाहिजे, त्याला शॉर्ट मध्ये जीटीआय असं म्हणतात. आणि त्यानंतर टॅक्सेबल इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं त्यावरती कोणकोणते डिडक्शन्स असतात आणि त्यावरती इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीला किती प्रमाणात टॅक्स बसतो. हे झालं याचं सिलेबस. आता आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, पहिला टॉपिक आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ही साल लक्षात ठेवायचं. डेफिनेशन अँड कन्सेप्ट हा त्याचा त्या प्रकरणाचं नाव आहे. आता इन्कम टॅक्सची साधी सोप्या शब्दात केलेली व्याख्या म्हणजे काय, इन्कम टॅक्स इज टॅक्स ऑन इन्कम. व्यक्तीला किंवा वेगवेगळ्या घटकांना, आता जे आपण 5 सोर्सेस किंवा हा शब्द लक्षात ठेवा 5 हेड्स ऑफ इन्कम कोणकोणते आहेत पुन्हा सांगते, सॅलरी इन्कम आहे, हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे, बिझनेस किंवा प्रोफेशन आहे, त्यानंतर कॅपिटल गेन आहे आणि यामध्ये न बसणारं अदर सोर्सेस आहे. हे जे 5 घटक आहेत या 5 घटकांना इन्कम सोर्सेस किंवा इन्कमचे मार्ग या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे याचं जे एकत्रित उत्पन्न आहे, आता कोणाला सॅलरी असेल, कोणाचा बिझनेस असेल, कोणाचा अजून काही इन्कम असेल, या सगळ्या घटकांचा समावेश या ठिकाणी इन्कम सोर्सेस मध्ये होतो. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 या नावाने हा कायदा ओळखला जातो आणि तो
कधी अस्तित्वात आलेला आहे? 1 एप्रिल 1962. जरी 1 एप्रिल 1962 साली तो अस्तित्वात आलेला असला तरी सुद्धा त्या कायद्याची ओळख इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 या नावानेच केली जाते. पूर्वी जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतभर तो लागू होता, पण बीजेपी सरकार आल्यानंतर त्यांनी 370 जे कलम आहे, ज्याला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिलेला होता, तो आता काढून घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता हा जो 1 एप्रिल 1961 चा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, तो संपूर्ण भारतभर लागू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्याच्यामध्ये सातत्याने काही सुधारणा झालेल्या आहेत, काही नवनवीन ऍडिशन्स झालेली आहेत. तरी सुद्धा इन्कम टॅक्स ऍक्ट हा 1961 चा कायदा म्हणूनच ओळखला जातो. आता याचे जे फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य काय आहेत? तर इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. आता हे प्रिव्हियस इयर म्हणजे काय, हे आपण ज्या कन्सेप्ट आहेत त्यावेळेला बघूया. प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षीचं. तर मागच्या वर्षी तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने मिळालेलं जे उत्पन्न आहे किंवा जे थिअरी नीट काळजीपूर्वक ऐका. थिअरी समजल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येणार नाहीत. त्यामुळे पहिला संपूर्ण टॉपिक हा थिअरीसाठी दिलेला आहे. त्या कन्सेप्ट कळणं आणि त्याच्यावरती तुम्हाला थिअरीचा प्रश्न पण विचारला जातो. इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षातल्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो किंवा इन्कम टॅक्स हा काढला जातो. हा काढत असताना फायनान्स ऍक्ट यानुसार याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. फायनान्स ऍक्ट म्हणजे काय? द फायनान्स ऍक्ट इज पास्ड एव्हरी इयर बाय पार्लमेंट इन द फॉर्म ऑफ किंवा इन द फॉर्म नोन ॲज बजेट. तुम्ही आता बजेट हा शब्द ऐकला असेल. कॉमर्सचे विद्यार्थी आहे, त्यामुळे आम्हाला बजेट म्हणजे काय हे माहिती नाही असं जर कोणाला सांगायला गेलं तर लोक हसतील तुम्हाला. आणि त्यामुळे फायनान्स ऍक्ट दरवर्षी जे 1 फेब्रुवारीला पार्लमेंटचं सेशन होतं, संसदेचं सेशन होतं, त्यामध्ये हे बजेट अर्थमंत्री मांडतात. आणि मग इन्कम टॅक्सचे रेट्स असतील किंवा इन्कम टॅक्स मध्ये मिळणाऱ्या सवलती असतील किंवा त्यातल्या ज्या काही तरतुदी असतील, त्या तरतुदी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. तुम्ही जर आतापर्यंत बजेट सेशन पाहिलं नसेल तर यावर्षी जेव्हा केव्हा हे बजेट सेशन असेल तेव्हा जरूर पहा. म्हणजे मग इन्कम टॅक्स मध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत किंवा काय झालेले आहेत हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. या इन्कम टॅक्सच्या बाबतीत पर्सन म्हणून जी व्यक्ती आहे, पर्सन म्हणजे केवळ तुम्ही आम्ही असं नाही, तर पर्सन कुणाला म्हणायचं हे आपण त्या कन्सेप्ट मध्ये पुढे पाहणार आहोत. तर अशा सगळ्या घटकांनी त्यांच्या एकत्रित उत्पन्नावरती, मागच्या वर्षाच्या प्रिव्हियस इयरच्या उत्पन्नावरती या वर्षाच्या असेसमेंट इयर मध्ये टॅक्स भरणं आवश्यक आहे. याची जी लायबिलिटी आहे ही टोटल इन्कमच्या प्रमाणामध्ये तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. आणि मग हे इन्कम टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, याचे रेट्स काय असतात, तर ते त्या फायनान्स ऍक्ट मधलं जे बजेट आहे या बजेटमध्ये दिलेले असतात. आणि त्यामुळे मागच्या वर्षीचं असणारं पुस्तक तुम्हाला यावर्षी वापरता येत नाही, कारण त्या वर्षी टॅक्स बदललेले असतात. साधारणतः इन्कम टॅक्सचं पुस्तक जे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतं त्यामध्ये सगळ्या नवीन तरतुदी लक्षात घेऊन ते पुस्तक बनवलेलं असतं. त्यामुळे पहिला पार्ट तसाच असतो, पण शेवटचं जे ग्रॉस टोटल इन्कम आणि डिडक्शन्स वगैरे आहेत हे प्रकरण बऱ्यापैकी बदललेलं असतं. त्यामुळे त्या प्रकरणासाठी म्हणून तुम्हाला मागच्या वर्षीचं पुस्तक उपयोगी पडत नाही. त्यानंतर आहे TDS. याचा लॉंग फॉर्म आहे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. याचा अर्थ काय? इट इज कंपल्सरी टू डिडक्ट टॅक्स ऍट सोर्स अँड टू पे इट टू द गव्हर्नमेंट ट्रेजरी. आता याचा अर्थ नीट लक्षात घ्या. TDS टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, साध्या सोप्या भाषेमध्ये जो सॅलरीड पर्सन असेल त्याच्या पगारातनं ठराविक रक्कम दर महिन्याला कापून घेणे आणि ती गव्हर्नमेंटनी सांगितलेल्या ट्रेजरीमध्ये, बँकेमध्ये भरणे, याला म्हणायचं टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. अजून सोपं करून सांगते की समजा तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये पगार आहे किंवा 50,000 रुपये पगार आहे.
तर पूर्ण वर्षाचा आधी पगार त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. 20,000 गुणिले 12, 2,40,000. याच्यावरती टॅक्स बसत नाही. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. मग आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. 50,000 तुम्हाला पगार आहे. 50,000 महिन्याला म्हणजे 12 महिन्याचा पगार झाला 6 लाख. आणि मग या 6 लाखावरती साधारणतः किती टॅक्स बसेल याचा एक अंदाज घेतला जातो. आणि मग जर तुम्हाला महिन्याला 12,000 रुपये टॅक्स भरावा लागत असेल किंवा वर्षाला तुम्हाला 20,000 रुपये टॅक्स भरावा लागत असेल, तर महिन्याच्या 50,000 पगारातनं 2,000, 3,000 जो काही त्या ठिकाणी महिन्याचा हिस्सा येईल तो कापून घेतला जातो आणि तो स्टेट बँकेचं जे गव्हर्नमेंट ट्रेजरी आहे टॅक्ससाठी गव्हर्नमेंटची, त्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला भरावाच लागतो. जर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टीडीएसला जर विरोध केला, तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी मग 25-30,000 एकरकमी टॅक्स भरावाच लागतो. टॅक्स चुकवता येत नाही. अर्थात तरीही आपल्याकडे भारतीय लोक हुशार आहेत टॅक्स चुकवण्यामध्ये. आणि मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या तावडीत जर सापडलं, तर मात्र त्या व्यक्तीला जबरदस्त शिक्षा, दंड, तुरुंगवास, काय जसा त्याचा गुन्हा असेल तशी शिक्षा असते. आणि आपण भरलेल्या टॅक्स मधूनच सरकार आपल्यासाठी, लोकांच्या हितासाठी म्हणून कामं करत असते. रस्ते बांधणं असेल, शाळांची सुधारणा असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या सोयी असतील, यासारख्या मोठमोठ्या ज्या सोयी केल्या जातात, त्या सोयी आपण भरलेल्या टॅक्स मधनं दिल्या जातात. आणि त्यामुळे टॅक्स चुकवणं हा काही माणुसकीच्या दृष्टीने योग्य भाग नाही. त्यामुळे टीडीएस ही कन्सेप्ट तुम्हाला आता समजलेली असेल. आता डेफिनेशन्स बघा. मग आतापर्यंत आपण जे जे शब्द वापरलेले आहेत, टीडीएस, पर्सन, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, या सगळ्या कन्सेप्टचा आता आपण कलम 2 मध्ये या सगळ्या कन्सेप्ट किंवा डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. इन्कम. इन्कम ही एक खूप मोठी अशी डेफिनेशन आहे. बघा, पहिलंच वाक्य काय सांगताय? द टर्म इज इन्क्लुसिव्ह अँड नॉट एक्सक्लुसिव्ह. याचा अर्थ काय? की इन्कम या शब्दाची व्याख्या करत असताना त्यामध्ये सातत्याने रकमा ऍडिशन होत जातात, सातत्याने त्यामध्ये काहीतरी इन्क्लूड होत जातं आणि यामधनं काहीही एक्सक्लूड होत नाही, म्हणजे वगळलं जात नाही. म्हणजे तुम्हाला सॅलरी मिळत असेल, मग तुम्हाला बोनस मिळाला असेल, मग तुम्हाला महागाई भत्ता मिळाला असेल, मग तुम्हाला कमिशन मिळालं असेल, मग तुम्हाला काही रेम्युनरेशन मिळालेलं असेल, म्हणजे असं सातत्याने इन्कम मध्ये भर पडत असते, ऍडिशन होत असते. आणि त्यामुळे ही टर्म कशी आहे? इन्क्लुसिव्ह आहे. सातत्याने यामध्ये काहीतरी इन्क्लूड होत असतं, काहीतरी समाविष्ट होत असतं. अँड नॉट एक्सक्लुसिव्ह. आणि एकदा ते समाविष्ट झालेलं असेल ते परत वगळता येत नाही, ते तसंच राहतं. आणि त्यामुळे पहिलंच वाक्य महत्वाचं आहे, द टर्म इज इन्क्लुसिव्ह नॉट एक्सक्लुसिव्ह. इन्कम शॅल इन्क्लूड विच आर मेन्शन इन सेक्शन नंबर 2 सबसेक्शन 24. ते तर आहेच. या व्यतिरिक्त या डेफिनेशन मध्ये इन्कम म्हणजे काय, बघा, भली मोठी यादी तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी. या व्यतिरिक्तही अजून अनेक प्रकारचे आयटेम्स या इन्कम मध्ये सातत्याने इन्क्लूड होत जातात, ऍड होत जातात. बघा काय काय ऍड होत जातं. प्रॉफिट, गेन. तुमचा बिझनेस असेल तर त्या बिझनेस पासून मिळणारा तुम्हाला जो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट म्हणजे तुमचं इन्कम आहे. तुमचा स्वतःचा त्या ठिकाणी प्रोफेशन आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्टर आहात, वकील आहात, ऍडव्होकेट आहात, इंजिनियर आहात, आर्किटेक्ट आहात, ऑडिटर आहात. तुमच्या ज्ञानाचा तुम्ही लोकांसाठी वापर करता आणि त्या बदल्यामध्ये फी आकारता. डॉक्टरकडे आपण जातो, त्या बदल्यात ते फी आकारतात. वकिलाकडे जातो, त्याबद्दल फी आकारतात. म्हणजे हे जे इन्कम आहे त्याला गेन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रॉफिट आणि गेन हा एक इन्कमचा भाग आहे. त्यानंतर डिव्हिडंड. तुम्ही शेअर्स मध्ये पैसे गुंतवलेले असतील, त्यावरती मिळणारं डिव्हिडंड, किंवा कुठे डिपॉझिट ठेवलेलं असेल त्यावरती मिळणारं व्याज. त्यानंतर कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली असेल त्यावरती मिळणारं व्याज. त्यानंतर व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन, काही तुम्हाला ऐच्छिक स्वरूपामध्ये काही कुणी दिलेलं असेल ती रक्कम. व्हॅल्यू ऑफ एनी परक्विजिट. परक्विजिट म्हणजे सोयी सुविधा. पगारा व्यतिरिक्त जे वरच्या लेवलचे अधिकारी असतात त्यांना प्रवास खर्चासाठी कार दिलेली असते, राहण्यासाठी बंगला दिलेला असतो. टॉप लेवल मॅनेजमेंट असेल तर त्यांना विमान प्रवास दिलेला असतो.
गाडी विथ शोफर, शोफर म्हणजे ड्रायव्हर, पेट्रोल भत्ता दिलेला असतो. या व्यतिरिक्त टेलिफोन, गार्डनर, त्यानंतर स्वयंपाकाची बाई किंवा माणूस, अशा प्रकारच्या ज्या पर्क्विजिट्स पुरवलेल्या असतात, सोयी सुविधा पुरवलेल्या असतात, त्यांचा पगार, त्यांचा खर्च ही कंपनी करत असते. म्हणजे ते तुम्हाला मिळणारं एक बेनिफिट असतं. एक प्रकारे पगारातली ती वाढ असते. त्यानंतर एनी स्पेशल अलाउन्स, मग तुम्हाला समजा तुमचा ड्रेस असेल, ते धुण्यासाठी भत्ता मिळत असेल किंवा इतर काही तुम्हाला एम्प्लॉईजना प्रॉफिट स्वरूपामध्ये येण्या-जाण्यासाठीचा कन्व्हेयन्स अलाउन्स किंवा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळत असेल, यासारखे जे अलाउन्स आहेत, हे सुद्धा इन्कममध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ लायसन्स. आता काही व्यक्तींना लायसन्स मिळालेली असतात, विशेषतः इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत. मग हे लायसन्स दुसऱ्यांना विकून म्हणा किंवा दुसऱ्यांना देऊन त्या बदल्यात तुम्ही रक्कम मिळवता. ती रक्कम हे सुद्धा तुमचं इन्कम आहे. ती रक्कम प्रचंड मोठी असते. कारण इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स मिळणं हे खूप महत्वाचं असतं. ते सहजासहजी मिळत नाही. त्यानंतर कॅपिटल गेन्स, की तुम्ही समजा एक्स कंपनीचे शेअर घेतलेले आहेत आणि हे शेअर तुम्ही विकलेत. या विक्रीमध्ये 1 वर्षाच्या आत जर तुम्ही विकलेले असतील, तर त्यामध्ये होणारा फायदा तो कॅपिटल गेन म्हणून ओळखला जातो. मग त्यामध्ये 2 प्रकार येतात. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे अल्प कालावधीत विकलेले आणि लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे मोठ्या कालावधीनंतर विकलेले. त्यामध्ये होणारा फायदा हा तुमचा कॅपिटल गेन असतो. त्यानंतर कॅश असिस्टन्स रिसिव्हड. आता कॅश असिस्टन्स रिसिव्हड म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या अंतर्गत काही रक्कम मिळालेली असेल रोख स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, चांगल्या पद्धतीने इम्पोर्ट केलेलं असेल, तर तेही तुमचं इन्कम म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अदर सोर्सेसमध्ये आता तुम्हाला सांगितलं की एनी विनिंग फ्रॉम लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, हॉर्स रेस वगैरे वगैरे, या सगळ्यामधनं मिळणारी रक्कम ही त्या ठिकाणी इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अंडर येऊ शकते. त्यानंतर काही फंड्स असतात, कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी वगैरे, हे त्या त्या कंपन्यांनी चालू केलेल्या स्कीम्स असतात. त्यामधनं मिळणारा पैसा असतो. त्यानंतर मिळणारं व्याज, पगार, जर काही बोनस असेल तर बोनस, सेल्समध्ये वाढ करावी यासाठी दिलं जाणारं कमिशन, त्यानंतर तुम्ही कुठे गेस्ट म्हणून गेलेला असाल तर तुम्हाला मिळणारं मानधन, रेम्युनरेशन, कुठे व्हिजिटला गेलेला असाल त्याबद्दलचा मिळणारा त्या दिवसाचा भत्ता, खर्च, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, एनी गिफ्ट इन कॅश ऑर काइंड, रोख स्वरूपात समजा तुम्ही चांगलं कामकाज केलं तर तुमचा सन्मान केला जातो, मग त्याबद्दल तुम्हाला कॅश दिली जाते किंवा वस्तूंच्या स्वरूपात काही भेट दिली जाते. तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे घटक आहेत, या सगळ्यांचा एकत्रित समावेश इन्कम या कन्सेप्टमध्ये होतो. आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट करते, की इन्कम ही जी टर्म आहे ती इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे हे जे खाली तुम्हाला दिसतंय, हे तर सगळं इन्कम मध्ये येतच. पण या व्यतिरिक्त इतरही जे बेनिफिट्स मिळतात, ते सुद्धा यामध्ये ऍड केले जातात आणि त्या सगळ्याचं मिळून एक कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे इन्कम. आणि मग आपण ज्यावरती 5 हेड्स ऑफ इन्कम पाहिलेले आहेत, सॅलरी आहे, त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीचं मिळणारं इन्कम आहे, कॅपिटल गेन्स आहे, बिझनेस प्रोफेशन आहे आणि अदर सोर्सेस आहेत. लक्षात ठेवा, हे 5 हेड्स याच्या अंडर मिळणारे कुठलीही रक्कम ही इन्कम या नावाने ओळखली जाते. म्हणजे तुमचं वर्षभरातलं मिळणारं उत्पन्न. त्यानंतर दुसरी महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे पर्सन. आता पर्सन कुणाला म्हणायचं? इन्कम टॅक्स इज लेव्हिड, लेव्हिड म्हणजे चार्ज करणे किंवा आकारणे. इन्कम टॅक्स इज लेव्हिड ऑन द इन्कम ऑफ द पर्सन. व्यक्तीच्या एकत्रित उत्पन्नावरती आकारला जाणारा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स होईल किंवा त्याला शॉर्टमध्ये आयटी असं पण म्हणतात. पर्सन मध्ये जवळपास 8 घटकांचा समावेश तुम्हाला दिसतोय, ए टू एच. की पर्सन कुणाला म्हणायचं? यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे अन इंडिव्हिज्युअल. अन इंडिव्हिज्युअल मीन्स
अ नॅचरल ह्युमन बीइंग, इट इन्क्लुड्स मेल, फिमेल अँड ल्युनॅटिक. तुम्ही आम्ही सजीव व्यक्ती, आपण इंडिव्हिज्युअल म्हणून ओळखले जातो. मग त्यामध्ये स्त्री, पुरुष, मुलं वगैरे सगळे आले. आणि लुनाटिक म्हणजे ज्यांना काही प्रमाणात वेडसर व्यक्ती असं आपण म्हणतो, मॅड पर्सन, कायदेशीररित्या ज्यांना डिक्लेअर केलेला आहे, अशा सगळ्या घटकांचा समावेश या ठिकाणी इंडिव्हिज्युअल म्हणून होतो. त्यामुळे इंडिव्हिज्युअल हा पर्सन आहे. त्यानंतर HUF, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली. HUF म्हणजे अशी फॅमिली आहे की which consists of all persons lineally descended from common ancestor. म्हणजे परंपरागत पद्धतीने, म्हणजे तुमचे पणजोबा, तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही, तुमच्या पुढच्या पिढ्या, असं लिनियली म्हणजे परंपरागत पद्धतीने तुमचा जो वंश आहे, तुमचे पूर्वज आहेत आणि तुमची येणारी पुढची पिढी आहे, तुमचे वंशज आहेत, अशा सगळ्या व्यक्तींचं मिळून एक कुटुंब असतं. आणि त्यामध्ये कर्ता म्हणून एका व्यक्तीला अधिकार दिलेले असतात. मग यामध्ये त्या घरातल्या सगळे पुरुष, त्यांच्या बायका, वाईफ आणि लग्न न झालेल्या बहिणी, या सगळ्यांचा समावेश हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये होतो. आणि मग त्यामध्ये जो कर्ता असतो, तो कर्ता त्या हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा हिंदू संयुक्त कुटुंब पद्धती, त्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो आणि तो इन्कम टॅक्स भरायला लायबल किंवा जबाबदार असतो. म्हणजे HUF हा सुद्धा पर्सन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तिसरा आहे कंपनी. अ कंपनी इन्क्लुड्स इंडियन अँड फॉरेन कंपनी. भारतीय कंपनी असेल, विदेशी कंपनी असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कामकाज करणारी कंपनी असेल, त्यांना उत्पन्न मिळतं, त्यांना नफा मिळतो आणि त्या नफ्यावरती त्यांना टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे कंपनी ही सुद्धा पर्सन म्हणून ओळखली जाते. त्यानंतर फर्म, पार्टनरशिप फर्म, मग ती रजिस्टर्ड असू दे किंवा अनरजिस्टर्ड असू दे. अ पार्टनरशिप फर्म, रजिस्टर्ड ऑर अनरजिस्टर्ड, तेही व्यवसाय करतात, तेही पैसा कमावतात, त्यांनाही फायदा होतो. म्हणजे फायदा म्हटलं की टॅक्स आलाच. आणि त्यामुळे फर्म ही सुद्धा पर्सन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर AOP, असोसिएशन ऑफ पर्सन्स. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात एका कॉमन पर्पज साठी, त्यामध्ये त्यांचा काही फायदा मिळवण्याचा फार मोठा हेतू नसतो, पण त्यांना त्यापासून इन्कम मिळतं. आणि मग AOP हा सुद्धा भाग त्या ठिकाणी म्हणजे नॉन इंडिव्हिज्युअल अशा स्वरूपामध्ये पण पर्सन म्हणून ओळखला जातो. अर्थात त्यांचं उत्पन्न हे टॅक्सेबल उत्पन्न असलं तरच त्यांना कर भरावा लागतो. त्यानंतर आहे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, BOI. याचा अर्थ असा आहे की इंडिव्हिज्युअल हू कॅरी सम ऍक्टिव्हिटी विथ द ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग सम इन्कम. काहीतरी उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून धड कंपनी नाही, धड फर्म नाही, अशा पद्धतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर लोकल अथॉरिटी म्हणजे ग्रामपंचायत, म्युनिसिपल कमिटी किंवा डिस्ट्रिक्ट बोर्ड असेल, महानगरपालिका असेल, यासारख्या ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे कर भरतो. त्यामध्ये पाणीपट्टी आहे, शिक्षण कर आहे, रोड टॅक्स आहे, सेल्स टॅक्स आहे, वगैरे वगैरे अनेक प्रकारचे टॅक्सेस आपण दरवर्षी भरत असतो. मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा बोर्ड असेल, महानगरपालिका असेल, अशा सगळ्या घटकांना जे उत्पन्न मिळतं ते जर टॅक्सेबल इन्कमच्या वर ती रक्कम जात असेल तर त्यांनाही टॅक्स हा भरावा लागतो. आणि या A to G म्हणजे इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, त्यानंतर कंपनी, त्यानंतर फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल आणि लोकल अथॉरिटी, या 7 घटकांमध्ये न बसणारा अजून एक घटक आहे, H दिसतोय तुम्हाला, एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन.
म्हणजे कायद्याने निर्माण झालेली व्यक्ती, ती जिवंत नसते, पण तिला कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता असते. आणि वरच्या घटकांमध्ये न बसणारी अशी मूर्ती म्हणजेच बघा उदाहरण दिलेलं आहे, आयडल्स ऑफ बालाजी, बालाजीची मूर्ती. कुठे आहे बालाजीची मूर्ती? तिरुपती बालाजी. तिथे किती प्रचंड प्रमाणात देणग्या जमा होतात तुम्हाला माहिती आहे. दुसरं उदाहरण शिर्डीचे साईबाबा. जिवंत व्यक्ती नाही, ती मूर्तीच आहे, पण त्या मूर्तीची पूजा करून तिला देवत्वाचं स्थान देऊन त्या ठिकाणी या सर्व घटकांनी मोठ्या प्रचंड प्रमाणावरती देणग्या दिलेल्या आहेत. आपण वर्तमानपत्रातनं किंवा टीव्ही मधनं किती रक्कम दान स्वरूपात जमा झाली हे ऐकत असतो, पाहत असतो. आता ती काही चालती बोलती व्यक्ती नाहीये, ती कंपनी नाहीये किंवा एखादी फर्म नाहीये, तरी सुद्धा त्यांना मिळणारं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना मिळणारं उत्पन्न जे आहे हे सुद्धा टॅक्सेबल असतं किंवा त्यावरती त्यांना टॅक्स हा भरावा लागतो. म्हणजे या ठिकाणी या ज्या दोन कन्सेप्ट आहेत, या दोन्ही कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. पहिली आपण पाहिलेली आहे ती म्हणजे इन्कम. पुन्हा एकदा रिपीट करूया, कारण या दोन कन्सेप्ट अतिशय महत्वाच्या आहेत. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेशन्स विचारल्या जातातच, त्यामुळे किमान एवढं तरी लिहिणं अपेक्षित आहे. मी याच्या नोट्स पाठवणार नाही, माझ्याकडे काही नाहीये, कारण हे डायरेक्ट आपण प्रॉब्लेम या स्वरूपामध्ये पहिलं प्रकरण झालं की प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे याच्या कुठल्याही नोट्स नाही. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही ते लिहून घ्या. मी अजूनही वाचतीये, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहून घ्या किंवा फोटो काढून घ्या. द टर्म इज इन्क्लुझिव्ह अँड नॉट एक्सक्लुझिव्ह. इन्कम ही कन्सेप्ट त्यामध्ये सातत्याने काहीतरी इन्क्लूड होत असतं, त्यामधनं काहीही एक्सक्लूड होत नाही. सेक्शन 2 सबसेक्शन 24 मध्ये याची व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 2 आणि सबसेक्शन 24 मध्ये सांगितलेले घटक यांचा समावेश इन्कम या कन्सेप्ट मध्ये केलेला आहे. त्यामध्ये प्रॉफिट गेन आहे, डिव्हिडंड आहे, व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ऐच्छिक स्वरूपामध्ये मिळालेलं उत्पन्न आहे, व्हॅल्यू ऑफ एनी परक्विजिट, पगारा व्यतिरिक्त ज्या सुविधा दिल्या जातात त्याची किंमत, व्हॅल्यू, काही स्पेशल अलाउन्स दिलेले असतील तर ते अलाउन्स, हे सगळं आपल्याला जे आपण पुढची प्रकरण आहोत सॅलरी इन्कम वगैरे वगैरे त्यामध्ये हे सगळे घटक प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. प्रॉफिट ऑन सेल ऑफ लायसन्स ग्रँटेड अंडर इम्पोर्ट, इम्पोर्टचा जो ऍक्ट आहे त्याखाली लायसन्स मिळणं ही अतिशय दुर्मिळ बाब असते. त्यानंतर कॅपिटल गेन्स म्हणजे शेअर्सच्या माध्यमातून मिळालेला पैसा, काही कॅश मिळालेली असेल तर, लॉटरी असेल, क्रॉसवर्ड पझल म्हणजे जे शब्दकोड सोडवलं जातं, त्यानंतर हॉर्स रेस असेल, सट्टा असेल, केबीसी असेल, जे काय असेल ते सगळं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला मिळणारा इंटरेस्ट, सॅलरी व्यतिरिक्त मिळणारा बोनस, कमिशन, रेम्युनरेशन म्हणजे मानधन, गिफ्ट कॅश किंवा काइंड या स्वरूपामध्ये मिळालेली असेल तर, आणि या व्यतिरिक्त इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न. आणि दुसरं आहे पर्सन मध्ये 6 घटकांचा समावेश होतो. प्रामुख्याने इंडिव्हिज्युअल, नंतर हिंदू अनडिवायडेड फॅमिली, यामध्ये सगळे मुलं, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं आणि अविवाहित बहिणी, असं पारंपरिक पद्धतीने वंशावळ जी चालत असते त्याला एकत्रित हिंदू अनडिवायडेड फॅमिली या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर कंपनी असेल तर कंपनी, मग ती भारतीय कंपनी असेल किंवा फॉरेनची कंपनी असेल. त्यानंतर फर्म, पार्टनरशिप फर्म आपण म्हणतो त्याला, रजिस्टर्ड असू दे किंवा अनरजिस्टर्ड असू दे. त्यानंतर एओपी जे इंडिव्हिज्युअल मध्ये बसत नाही, पण इन्कम मिळवण्याच्या हेतूने 2-3 व्यक्ती एकत्र येतात आणि काही व्यवसाय सुरू करतात. बीओआय कंपनीमध्ये बसत नाही, पण तेही इन्कम मिळवण्याच्या हेतूनेच येणारे एकत्र इंडिव्हिज्युअल असतात. त्यानंतर लोकल अथॉरिटी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये ग्रामपंचायत, म्युनिसिपालिटी, डिस्ट्रिक्ट बोर्ड, महानगरपालिका यांना वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे
ते उत्पन्न किंवा सरकारकडनं मिळणाऱ्या देणग्या असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन्स असतात. हे जर टॅक्सेबल इन्कमच्या पुढे गेलं तर त्यांनाही टॅक्स भरावा लागतो. आणि यामध्ये न बसणारी अशी देवदेवतांची मूर्ती, आयडॉल्स म्हणजे मूर्ती, मग तिरुपती बालाजी असेल किंवा शिर्डीचे साईबाबा असतील, सिद्धिविनायकाच्या मंदिरात मुंबईला असणारं किंवा गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये प्रसिद्ध असणारं अक्षरधाम मंदिर असेल किंवा काश्मीरची वैष्णोदेवी असेल, अलीगडचं ते दर्गा आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ही जी देवस्थानं असतात त्यांना मिळणारं उत्पन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असतं. हजारो नाही लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे या प्रसिद्ध देवस्थानांना मिळणारं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. अर्थात या प्रत्येक घटकासाठी असणारा इन्कम टॅक्स वेगळा आहे. आपल्याला जे प्रॉब्लेम पाहिजे असेल ते पहिल्या घटकासाठी इंडिव्हिज्युअल, त्यांच्यासाठी असणारे कायदे, त्यांच्यासाठी मिळणारे डिडक्शन्स, त्यांच्यासाठी असणारी वेगवेगळी कलम आणि टॅक्सचे रेट हे वेगळे असतात. कंपनीसाठी वेगळ्या पद्धतीने इन्कम टॅक्स चार्ज केला जातो. फर्म असेल, लोकल अथॉरिटी असेल किंवा हे जे ज्युरिडिकल पर्सन म्हटलेलं आहे, कृत्रिम व्यक्ती, त्यांना त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची स्थापना झालेली असते आणि त्यामुळे त्या प्रत्येक घटकाचे कायदे वेगळे असतात. कायदे जरी वेगळे असले तरी त्यांना इन्कम जर टॅक्सेबल असेल म्हणजे करपात्र उत्पन्न असेल तर मात्र त्यांना त्यामध्ये कर हा भरावाच लागतो. करामधनं कुठल्याही प्रकारची सूट मिळत नाही. आणि आपल्याला प्रामुख्याने जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे 1961 चा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्यामध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे मेल, फिमेल आणि लुनॅटिक पहिली जी कॅटेगरी आहे त्यामधल्या व्यक्तींना कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतं त्यावरती किंवा त्यांना मिळणारं जे इन्कम आहे हे इन्कम यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतं, व त्यांना सॅलरी मिळते, त्यांना कमिशन मिळतं का, त्यांना डिव्हिडंड मिळतो का, ते प्रॉफिट मध्ये येतात किंवा त्यांना इतर काही अलाउन्सेस दिले जातात, या सगळ्याची एकत्रित बेरीज करून त्यावरती पर्सन म्हणून जो इंडिव्हिज्युअल साठी असणारा इन्कम टॅक्स ऍक्ट मधल्या तरतुदी आहेत या तरतुदींचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं टॅक्स काय असेल हे बघायचं आहे. आता आपली वेळ संपत चाललेली आहे त्यामुळे मी थांबते. तुम्हाला कोणाला काही जर शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला अनम्यूट करते मी. तुम्ही अनम्यूट होऊ शकताय. काही शंका असेल तर विचारा. बोला कोणाला काही शंका असेल तर. कावेरी अनम्यूट व्हा तुम्ही. हॅलो.